नमस्कार. आपण ऐकत आहात राजवीर मल्होत्रा, चैत्राली यमगर लिखित भाग 26. काल रात्री शिनिकाच्या घरातून गुपचूप बाहेर पडल्यानंतर राजवीरच्या मनात जणू एखादा ज्वालामुखी उफाळून आला होता. तो बाप होणार होता. त्याच्या आणि शिनिकाच्या प्रेमाचं जिवंत प्रतीक तिच्या गर्भात वाढत होतं. पण ज्या हातांनी या बाळाला कुरवळायचं होतं तेच हात आज विवशतेने मुठीत आवळले गेले होते. राजवीरने रात्रीची उरलेली वेळ आपल्या गाडीतच काढली. स्टीअरिंगवर डोकं टेकवून तो रडत होता. आनंदासाठी नाही, तर आपल्या बाळाला आणि पत्नीला स्वतःपासूनच वाचवण्यासाठी, त्याला कराव्या लागणाऱ्या क्रूरतेसाठी. सकाळी 10 वाजता राजवीर कॉलेजमध्ये आला. त्याचे डोळे रात्रभर न झोपल्यामुळे लाल झाले होते, पण चेहऱ्यावर त्याने पुन्हा तोच प्रोफेसर मल्होत्राचा कडक मुखवटा चढवला होता. सानिका त्याच्या केबिनमध्ये आधीच बसली होती. काय राज, काल रात्री कुठे गायब होतास? खूप थकलेला दिसतोयस, सानिकानं चहाचा घोट घेत विचारलं. राजवीरनं तिच्याकडे पाहिलं. त्याला सानिकाचा गळा दाबावासा वाटत होता, पण त्याने स्वतःला आवरलं. काही नाही, जुन्या फाईल्स चेक करत होतो. सानिका, तू म्हणाली होतीस ना की श्रीनिका आणि रोहितमध्ये काहीतरी सुरू आहे? मला वाटतंय तू बरोबर आहेस. सानिकाचे डोळे चमकले. ओ, म्हणजे तुलाही आता पटलं? मग आता काय ठरवलंस? मला आता श्रीनिकाशी काही देणं घेणं नाही. तिला रोहितसोबत काय करायचे ते करू दे. मी फक्त माझ्या मिशनवर लक्ष देणार आहे. राजवीरनं खोटं बोलून सानिकाचा विश्वास संपादन केला. श्रीनिका आज खूप उशिरा कॉलेजमध्ये आली. तिला मळमळत होतं आणि डोकंही जड झालं होतं. वर्गात गेल्यावर तिची नजर राजवीरकडे गेली. तिला वाटलं होतं की कदाचित आज राजवीरची नजर बदलेल, पण राजवीरने तिच्याकडे एखाद्या अनोळख्या व्यक्तीसारखं पाहिलं. लेक्चर संपल्यावर श्रीनिका राजवीरच्या केबिन बाहेर थांबली. त्याला सांगायचं होतं की ती आई होणार आहे. तिला वाटलं की हे ऐकल्यावर राजवीर नक्कीच सगळं विसरून तिला जवळ घेईल. सर, मला 2 मिनटं बोलायचं होतं, तिने केबिनमध्ये शिरत म्हटलं. राजवीरने लॅपटॉपवरून नजर न हटवता म्हटलं. बोला मिस श्रीनिका, पण लवकर, मला सानिकासोबत बाहेर जायचं. श्रीनिकाच्या छातीत धस झालं. राजजी, मी प्रेग्नंट आहे, तिनं अत्यंत दबलेल्या आवाजात सत्य सांगून टाकलं. राजवीरच्या हातातली पेन क्षणभर थांबला. त्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्याला माहिती होतं, पण तिच्या तोंडून ऐकल्यावर त्याला रडू कोसळणार होतं. पण त्याने स्वतःला दगड बनवलं. त्याने मान वर केली आणि अत्यंत तुच्छतेने हसून म्हटला, अभिनंदन. पण मला हे काय सांगताय? तुमच्या आणि रोहितच्या नात्याबद्दल मी आधीच ऐकले. त्या बाळाचा बाप रोहित आहे हे तर जगाला स्पष्ट दिसते. श्रीनिकाला जणू वीज पडावी तसा धक्का बसला. ती सुन्न झाली. राजजी, तुम्ही हे काय बोलताय? हे बाळ तुमचं आहे. कर्जतच्या त्या रात्री. पुरे करा हे नाटक, राजवीर ओरडला. कर्जतची रात्र फक्त एक भूल होती आणि त्यानंतर तुम्ही सतत रोहितच्या जवळ आहात. कालही हॉस्पिटलमध्ये तोच तुमच्या सोबत होता. आता माझ्या डोक्यावर हे बाळ मारू नका. जा इथून आणि पुन्हा माझ्यासमोर हे तोंड दाखवू नका. श्रीनिकाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. तिला विश्वासच बसत नव्हता की तिचा राज तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ शकतो. ती काही न बोलता तिथून धावत बाहेर पडली. श्रीनिका रडत रडत कॅन्टीनच्या मागे असलेल्या बागेत गेली. तिथे रोहित बसला होता. तिची अवस्था बघून रोहित धावत तिच्याजवळ आला. श्री, काय झालं? पुन्हा सरांनी काही म्हटलं का? श्रीनिकाने रडत रडत राजवीरनं म्हटलेले शब्द सांगितले. रोहितचा रागाचा पारा चढला. त्यांची इतकी हिंमत, स्वतःच्या बाळाला नाकारतात आणि तुझ्यावर संशय घेतात. मी त्यांना सोडणार नाही. रोहित तरातरा राजवीरच्या केबिनकडे गेला. सानिका तिथेच होती. रोहितने सानिकाला बाहेर जायला सांगितलं. सर, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? श्रीनिकावर तुमच्यावर जीवापाड प्रेम करते आणि तुम्ही तिला असं बोललात? रोहित ओरडला. राजवीर शांतपणे उभा राहिला. त्याने केबिनचा दरवाजा बंद केला. रोहित, आवाज खाली कर. सानिका बाहेर उभी आहे. का?
तिला समजू दे ना तुमचं खरं रूप. तो अजूनही तावातावाने बोलत होता. राजवीरने अचानक रोहितचे दोन्ही हात धरले. राजवीरच्या डोळ्यात पाणी होतं. रोहित, मला माहिती आहे ते बाळ माझं आहे. मी काल रात्री तिची फाईल वाचली आहे. रोहित थबकला. मग मग तुम्ही तिला असं का बोललात? कारण सानिका आणि गच्चू व्हायची नजर तिच्यावर आहे. जर त्यांना कळलं की ते बाळ माझं आहे तर ते तिला आणि त्या बाळाला जिवंत सोडणार नाही. सानिकाला वाटते की श्रीनिका आणि तुझं अफेअर आहे आणि मला तेच हवंय. जगाच्या नजरेत तू त्या बाळाचा बाप बनून तिचं रक्षण करशील तरच ती वाचेल. मी तिला जपलं तर शत्रू तिला मारेल. तू जपलंस तर शत्रूला वाटेल की ती माझ्यासाठी महत्त्वाची नाही. राजवीर रडत रडत सांगत होता. रोहितला आता राजवीरच्या बलिदानाची जाणीव झाली. राजवीर स्वतःच्या मुलाचा बाप म्हणून मिळवण्याऐवजी स्वतःच्या पत्नीला नजरेत विलन बनवून तिला वाचवत होता. सर, पण श्रेणिकाचं काय? ती तुम्हाला किती द्वेष करेल आता? रोहितनं गदगदलेल्या आवाजात विचारलं. करू दे तिला द्वेष. तिचा द्वेष मला सहन होईल, पण तिचं मरण नाही. रोहित, तू तिला सावरशील ना? या 4-5 महिन्यात तिला तुझी गरज आहे. मी लांबून तुमच्यावर नजर ठेवीन. एकदा गज्जूभाईचा काटा काढला की मी स्वतः तिच्या पाया पडून माफी मागेन. राजवीरनं रोहितसमोर हात जोडले. रोहितनं त्याचे हात धरले. सर, तुम्ही काळजी करू नका. मी तिला आणि तुमच्या बाळाला काहीही होऊ देणार नाही. पण हा खेळ खूप धोकादायक आहे. त्याच्या अशा बोलण्याने तर राजवीरला अजून भरून आले होते. त्याने त्याच्यासमोर हात जोडले. तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही, त्याने गहिवरून म्हटले. सर, उपकाराचं राहू दे, पण मी काय म्हणतोय, आपण ह्या सर्व गोष्टीत पोलिसांना का इन्व्हॉल्व नाही करत आहोत? तुम्हाला तर माहीत आहे माझा मोठा भाऊ हितेन पोलीस आहे. त्याने आपल्या मनातील विचार अखेर आज बोलून दाखवले. नाही, पोलीस यांच्यात अजिबात नको, कारण हे सर्व दत्ताजीची माणसं आहेत. आणि तुलाही चांगलं माहीत आहे की हा दिल्लीचा लोकल डॉन कसा आहे तो. मुंबई दिल्लीची सर्व पोलीस खाती त्याच्याच खिशात आहेत. म्हणून तर मला राजवीरचं राज बनावे लागले होते. त्याने आपला पास थोडा उलगडत म्हटले. पण असं काय झालं आहे तुमच्यात की दत्ताजी आणि त्याची माणसे तुमच्या मागे हात धुवून लागले आहेत? त्याने मनातील इतके दिवसाचा प्रश्न विचारला. मी तुला कॉलवर बोलेल या गोष्टी, कारण आत्ता जर आपण जास्त बोलत बसलो तर सानिकाला आपल्यावर संशय येईल. आणि सध्या माझं बाळ आणि माझी बायको सुरक्षित असायला हवीत. तो जरा घाईत बोलला. हां, पण तू एक काम करू शकतो का? राजवीरने मनात काहीतरी विचार करत म्हटले. हां, बोला ना सर. तसा तोही अलर्ट राहून म्हणाला. त्याने मग त्याला कानात एकदम हळू आवाजात सांगितले. हो सर, हे होऊन जाईल. डोंट वरी. तो थोडा खुश होऊन बोलला. पण आता बाहेर जाताना तोंड पाडून जा. ती महामाया दारात ऐकत असेल. राजवीरनं हसून पुढे म्हटले तसं त्याने थंब दाखवला. इकडे सानिका खरंच बाहेर उभी राहून दरवाजाला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला काहीच स्पष्ट ऐकू नाही. तिला एवढंच दिसलं की रोहित केबिनमधून बाहेर पडताना खूप रडलेला होता. तिला वाटलं की राजवीरने रोहितलाही चांगलंच सुनावलं असेल. पण सानिकाही मुरलेली खेळाडू होती. तिने ठरवलं की ती श्रेणिकाच्या प्रेग्नन्सीची स्वतः खात्री करून घेईल. तिने कॉलेजच्या लॅब असिस्टंटला लाच देऊन श्रेणिकाच्या मेडिकल फाईल्स तोडण्यासाठी सांगितलं. दुसरीकडे श्रेणिका आता खंबीर झाली होती. राजवीरने तिच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे तिच्या मनातील त्याच्याबद्दलचं प्रेम आता रागात बदललं होतं. तिनं ठरवलं की त्या बाळाला एकटीच वाढवेल. राजवीर मल्होत्रा, तुम्हाला आता या बाळाचा चेहराही बघायला मिळणार नाही. तिने स्वतःशी शपथ घेतली. शुभ आणि बन्यासुद्धा आता या वादात ओढले गेले होते. त्यांना समजत नव्हतं की नक्की कोणाची बाजू घ्यावी. रात्री राजवीर आपल्या घराच्या बाल्कनीत उभा होता. सानिकाने त्याला फोन केला. राज, गज्जूबाईचा मेसेज आलाय. उद्या ते कॉलेजमध्ये एका गेस्टला पाठवत आहेत. सावध राहा. राजवीरला कळलं की वेळ जवळ आली आहे. त्याला आता एकाच वेळी सानिका, गज्जूबाई आणि स्वतःच्या तुटलेल्या संसाराशी लढायचं होतं. तिकडे श्रेणिकाच्या घरासमोर एक काळ्या रंगाची गाडी उभी होती. गाडीच्या काचा काळ्या होत्या. गाडीत बसलेला माणूस श्रेणिकाच्या खिडकीकडे दुर्बीणीतून बघत होता. त्याने फोन लावला.
बाई, पोरगी घरीच आहे आणि बातमी पक्की आहे. ती प्रेग्नंट आहे. आता खेळ सुरू करूया का? पलीकडून गज्जूभाईचा कराळ विक्राळ आवाज आला. नाही, अजून थोडी वाट बघूया. राजवीरला कळू दे की त्याच्या पापाचं फळ आता आमच्या हातात आहे. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. धन्यवाद. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.